सुरू करूया. कोणतीही सुखावह बैठक स्थिती, साधी मांडी, पद्मासन, अर्धपद्मासन अथवा वज्रासन. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये, पाठकणा सरळ, हाताची कोपरं शरीराच्या जवळ असतील. आपली मान मध्यभागी, हनवटी जमिनीला समांतर आणि डोळे अलगद मिटलेले. चेहऱ्यावर हलकसं स्मित हास्य. संपूर्ण देहाचं निरीक्षण करूया, पावलापासून मस्तिष्कापर्यंत. आपल्या शरीरातला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे स्थिर आणि शिथिल आहेत. देहाने स्थिरता, जोर श्वासाची ब्रीदिंग अवेअरनेस, मनाने शांतता, श्वास घेतोय, सोडतोय. सहज सुरू असणाऱ्या श्वासाची जाणीव, इनर अवेअरनेस. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. एक ओंकार श्वास भरून घेऊन करणार आहोत कपालभाती. 15 ते 20 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. श्वास घेण्याची कृती सहज असेल, सोडताना मात्र पोटाला आतमध्ये झटका. आणि यासाठी आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घेऊया. आणि घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 15 ते 20 आवर्तन. आपली आपण मनाने काउंट करूया, जाणीव फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाकडे. सावकाश कृती थांबवायची. मोकळं झालेला आपला श्वास, श्वसन मार्ग, दोन्ही नाकपुड्या याची जाणीव. हातांची ज्ञानमुद्रा. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. प्राणशक्ती, ऊर्जा आपण आपल्यामध्ये सामावून घेतोय. आणि संथ गतीने श्वास सोडूया. आपला सगळा आळस, दुखणी आपण या श्वासासोबत बाहेर सोडत आहोत. साधनेसाठी शरीर आणि मनाने स्थिर होत आहोत. करूया 3 मकार लांबलेले ओंकार, एका लागोपाठ एक. एक श्वास भरून घेऊया. दोन्ही हात जोडून गुरुवंदना. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आपले जोडलेले हात डोक्याच्या दिशेवर घेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकून ओमच्या पुढे नतमस्तक. साधनेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या
ओमचे आशीर्वाद घेऊया. सावकाश कमरेतनं सरळ. दोन्ही हात खाली. हातांच्या घडांचं घर्षण. निर्माण झालेली अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. दोन्ही पाय समोर. विश्रांती. करणार आहोत आपण चक्की चालन. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हाताच्या मुठी वळून घ्यायच्या. सॉरी, नौका चालन. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर. हलकसं मागे जायचंय आणि मग पुढे 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजूने 5 वेळेला. आता पुढे यायचंय आणि पुढून मागे 1, 2, 3, 4, 5. 5 वेळा झालं की थांबायचं. दोन्हीही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. करणार आहोत आपण चक्की चालन. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. तळवे सिलिंगकडे. जास्तीत जास्त स्ट्रेच. आणि आता सुरू करूया उजवीकडून डावीकडे क्लॉकवाईज. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजूने 5 वेळेला. 1. आपली हाताची पकड पावलांच्या बाहेर जाऊ दे. 2, 3, 4 आणि 5. 5 वेळा झाले की थांबायचं. हात खाली घ्यायचे. थोडा वेळ विश्रांती. मान मागे. सैल सोडून द्यायची. रिलॅक्स. हलकसं ट्विस्टिंग करूया. आपला डावा हात समोर ठेवायचा आहे दोन्हीही पायांच्या मध्ये. उजवा हात मागे आणि उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघायची. पाय जास्तीत जास्त स्ट्रेच. पाठ करण्याला ट्विस्ट. करेक्ट. नॉर्मल श्वास चालू. डोळे मिटून श्वासाकडे लक्ष. 5 काउंट होल्ड. 5, 4, 3, 2, 1. रिवर्स. सावकाश श्वास घेत घेत मान मध्ये. आता उजवा हात मध्ये येईल, डावा हात मागे जाईल. सावकाश श्वास घेत घेत डाव्या बाजूला मागे वळूया. आहे तो श्वास सोडून नॉर्मल ब्रीदिंग चालू ठेवायचंय. डोळे मिटून घेऊया. विरुद्ध बाजूने पाठ करा. गळ्याच्या इथे आलेला ट्विस्ट, त्याचा अनुभव. पायामध्ये स्ट्रेच आहे. इनर अवेअरनेस. श्वास घेतोय, सोडतोय. अँड 5 काउंट होल्ड. 5, 4, 3, 2, 1. रिवर्स. श्वास घेत घेत मान मध्ये. दोन्ही हात आता आपल्या मांड्यांवर ठेवायचे. करेक्ट. पाठ करा सरळ. आता श्वास घ्यायचा. श्वास सोडत सोडत सावकाश कमरेतनं पुढे जायचं. पुन्हा श्वास घेत वर यायचं. असं 3 टाइम करायचं. अँड चौथ्या वेळेला आपल्याला आपलं कपाळ जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. बरं, आता ज्यांना पाठीचा त्रास आहे त्यांनी मात्र अट्टाहास करू नये. सुरू करूया. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सोडत कमरेतनं पुढे. पुन्हा श्वास घेत घेत वर. श्वास सोडत पुढे. श्वास घेत वर. श्वास सोडत पुढे. लास्ट राऊंड. श्वास घेत वर. आता श्वास सोडत सोडत पुढे गेल्यानंतर दोन्हीही हाताने दोन्ही पावलं पकडायचा प्रयत्न आणि आपलं कपाळ जास्तीत जास्त जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न. यथाशक्ती. कुठेही ओव्हर ट्राय नको. सावकाश श्वास घेत घेत वर. बटरफ्लाय. पावलं जोडून घ्यायची
आणि हाताची पकड पावलांच्या भोवती, पाठीचा कणा सरळ, डोळे मिटून घेऊया आणि काही सेकंद थांबूया. नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेताय, सोडताय. फुल नेक रोटेशन करूया 3 टाइम. क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. स्टार्ट. आपली हनुवटी गळ्याकडे, डोळे मिटलेले. सुरू करूया. मान उजवीकडे मागे, डावीकडनं पुढे. 3 वेळा क्लॉकवाईज. तोंड बंद, डोळे बंद आणि हालचाल आपली चालू आहे. अँटी क्लॉकवाईज 3 टाइम. उजवीकडे मागे, डावीकडनं पुढे. सावकाश आणि जाणीवपूर्वक हालचाल. मध्ये येऊन थांबायचं. सावकाश मान सरळ करायची. आता थोडीशी डायनॅमिक हालचाल करूया गुडघ्या मांड्यांमध्ये. सावकाश वर खाली, वर खाली. बरं, आता पुढे मागे न होता फक्त हालचाल आपल्या पायामध्येच होईल. जास्तीत जास्त वर खाली, वर खाली. बरं, शोल्डर रिलॅक्स ठेवायचे. शोल्डर रिलॅक्स. हा, छान. सावकाश थांबायचंय. बरं, आज आपल्याला एक छोटस ऍडव्हान्स कृती करायची आहे. बघा, मी दाखवते, मग आपण करू. जर तोल जात असेल असं वाटत असेल तर मागे भिंतीचा आधार घ्या. हं? तर आपल्याला काय करायचं, बघा, दोन्हीही पायांच्या अंगठे पकडायचे. तर सुरुवातीला आधी उजवा पाय सरळ करायचा. इथे आपला तोल जाऊ शकतो हा. मग तो फोल्ड करायचा. मग डावा पाय सरळ करायचा, तो फोल्ड करायचा. त्यानंतर आपल्याला दोन्ही पायांचे अंगठे व्यवस्थित पकडून दोन्ही पाय एकत्रित सरळ करण्याचा प्रयत्न करायचा आहे, अट्टाहास नसेल. ठीक आहे, अशा प्रकारे आपण ट्राय करूया. हा? जर परत तोल जात असेल तर मागे भिंतीचा आधार घ्या, म्हणजे तुम्हाला सपोर्ट मिळेल. हं? पावलं आपण जुळवून घेतलीत. याला द्रोणासन म्हणतात, जो आपण बैठक स्थितीमध्ये करणार आहोत. दोन्ही पायांचे अंगठे पकडायचे आणि आता आधी उजवा पाय फोल्ड करायचा. थोडस मागे जायचं, पाय गुडघ्यातनं सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. ओके. हा, 5 काउंट थांबा. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. आता डावा पाय सरळ करूया. अँड 5 काउंट होल्ड. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. पुन्हा व्यवस्थित बैठक करायची. पायाचे अंगठे नीट पकडायचे, पाठकाणा सरळ. आता दोन्ही पाय एकत्रित आपल्याला सरळ करता येतात का बघा, अट्टाहास नसेल. सावकाश आधी मागे जायचं आणि सावकाश दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ होत आहेत का बघायचे. बरोबर, छान, व्हेरी गुड. थांबायचंय. सावकाश रिव्हर्स ये. हा, आपण जेव्हा भिंतीचा सपोर्ट घेतो ना, तेव्हा अं, पडण्याची भीती राहते. दोन्ही पाय सरळ करायचे आणि विश्रांती. तर एक छोटंसं नॅपकिन जवळ ठेवायचं आहे. आपण करणार आहोत आज भूशिरासन. तर तेही मी आधी दाखवते, मग आपण एकत्रित करूया. भूशिरासन. जर सर्वायकलचा त्रास असेल, मानेचं दुखणं असेल, तर मात्र हे करणं टाळायचं. त्याचबरोबर हाय ब्लड प्रेशर, वर्टिगो, मायग्रेनचा त्रास असेल, डोळ्यांचे कुठलेही विकार असतील, तर मात्र हे करणं टाळायचंय. तर इथे आपल्याला वज्रासनामध्ये जायचं. एक नॅपकिन घ्यायचं जवळ. त्या नॅपकिनचं अशी घडी करायची. वज्रासनात जायचं, एक एक पाय फोल्ड करून. आणि ही नॅपकिनची घडी आपल्या समोर ठेवायची. म्हणजे आपले गुडघे गुडघ्यांपासून अगदी 2 ते 3 सेंटीमीटर पुढे ठेवायची. हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफून द्यायची. हाताची कोपरं बघा गुडघ्याच्या जवळ. त्यानंतर आपल्याला टाळूचा भाग ह्या नॅपकिनच्या घडीवर ठेवायचा. मग
गुडघ्यातनं दोन्ही पाय सरळ करायचे, पावलांचं माउंटन करायचं. आधी सीटचा भाग वर उचलायचा, पावलांचं माउंटन करायचं आणि मग गुडघ्यातनं दोन्ही पाय सरळ करायचे. आता इथपर्यंत आल्यानंतर शक्य असेल तर थोडीशी पावलं आपल्या डोक्याच्या दिशेने घ्यायची आणि इथे काही सेकंद थांबायचं. हे झालं भूशिरासन. उलट चाल करताना तिथल्या तिथेच गुडघे जमिनीवर ठेवायचे, पावलं जमिनीकडे फ्लॅट करायची, सीटचा भाग पायावर, हातांच्या बोटांची गुंफण सोडायची, हाताची कोपरं गुडघ्याच्या जवळ येतील. इथे काही सेकंद थांबू, मग श्वास घेत घेत वर यायचं. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला हे आसन करायचं आहे. तर ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी मात्र हे करताना काळजी घ्यायची अथवा संपूर्णपणे अवॉइड करायचे. ओके. हा, त्याची छोटीशी घडी कर. ओके. आता वज्रासनामध्ये यायचंय. नॅपकिनची घडी. कांचनताई तुम्हीही करताना सावकाश करा. जर मानदुखीचा त्रास असेल तर मात्र अवॉइड करा. नॅपकिनची घडी समोर ठेवायची. आपल्या गुडघ्यापासून 2 ते 3 सेंटीमीटर लांब असेल, जास्त नाही. ठीक आहे. आणि आता दोन्हीही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. ती पकड गुडघ्याच्या सॉरी आपल्या नॅपकिनच्या घडीच्या मागे ठेवायची आहे. बरोबर. आपले एल्बोज आपल्या नीच्या जवळ म्हणजेच गुडघ्याच्या जवळ असतील, दोन्हीही एल्बोज. आणि आता आपल्या टाळूचा भाग त्या नॅपकिनच्या घडीवर ठेवायचा आहे. सीटचा भाग थोडासा वर उचलायचा आहे, पावलांचं माउंटन करायचं, टाचा सिलिंगकडे पायाची बोटं जमिनीवर, गुडघे मांड्या एकमेकांना जुळवून घ्यायच्या. ठीक आहे. आता गुडघ्यातनं दोन्हीही पाय सरळ करा. तुमचा संपूर्ण शरीराचा भार तुमच्या टाळूवर जातोय, म्हणजेच आपला रक्ताचा पुरवठा सुद्धा हा मेंदूच्या दिशेने अधिक व्हायला सुरुवात होते जेव्हा आपण भूशिरासन करतो त्यावेळी. आता शक्य असेल तर आपली पावलं थोडीशी आपल्या चेहऱ्याच्या दिशेने एक एक पाऊल पुढे या, शक्य असेल तर. अट्टहास नाही. आणि इथे नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेताय, सोडताय. छान. व्हेरी गुड. व्हेरी गुड. छान. आता रिव्हर्स येऊया. सावकाश गुडघे आधी जमिनीवर टेकवायचे, सीटचा भाग येऊ देत पायावर, पावलं जमिनीकडे फ्लॅट. सावकाश. हाताची जी गुंफण आहे सोडून द्यायची, त्या डोकं राहू देत थोडा वेळ जमिनीवरती. बोटांचं जे क्लच केलंय ते सोडायचं, एल्बो तुमच्या नी जवळ येऊ देत, गुडघ्याजवळ एल्बोज येऊ देत. इथे काही सेकंद थांबा. आता आपलं कपाळ जमिनीवर नव्हते. आपण टाळूचा भाग जमिनीवर ठेवला होता, आता आपलं कपाळ जमिनीवर ठेवायचं आणि सावकाश श्वास घेत घेत वर यायचं. सावकाश श्वास घेत घेत वर. दोन्ही हात आपल्या मांडीवरती, ज्ञान मुद्रेमध्ये, आणि डोळे मिटून आपण जे भूशिरासन केलं त्या संपूर्ण आसनाचा आपल्या शरीरावरती जो काही परिणाम झाला आहे, आपल्या ब्लड सर्क्युलेशन मध्ये काही चेंजेस झालेत का हे तपासून पाहूया. जेंटली स्माइल ऑन युअर फेस. करूया आपण उष्ट्रासन. याला कॉम्प्लिमेंट करणारं पुढचं आसन उष्ट्रासन. गुडघ्यांवर उभं राहायचंय. शक्य असेल तर पावलं जमिनीकडे फ्लॅट किंवा पावलांचं माउंटन. कांचनताई तुम्ही एकेका हाताने उष्ट्रासन करा, जर दोन्ही हात एकत्र टाचेपर्यंत जात नसतील तर. आता दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवायचे, हाताची बोटं जमिनीला पॉइंटेड, नजर समोर, कोपरं थोडीशी स्ट्रेच असतील. हळूहळू आता आपल्या कमरेचा भाग पुढे ढकलायचा आहे, पोट पुढे येत आहे. शक्य असेल तर उजव्या हाताने उजवी टाच पकडा. इथे बॅलन्स आपला साधला गेला की मग डाव्या हाताने डावी टाच पकडायची, मान मागे सैल दिसायची. हे एकत्र जमत नसेल तर एकेका हाताने करून घ्या. मान मागे सैल सोडा.
छान. नॉर्मल श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. हळूहळू उजवा हात कमरेवर, डावा हात कमरेवर, दोन्ही हात खाली, वज्रासनामध्ये स्थिर. बघा काही सेकंदासाठी श्वासाची गती, हृदयाची गती वाढते. संपूर्ण आपल्या समोरच्या भागाला गळ्यापासून पोटापर्यंत ताण होता, पाठकण्यावर प्रेशर होता. आता थोडस आपल्या पाठकण्याला विश्रांती देण्यासाठी आपण करूया शशकासन, किंवा ह्याला आनंदासन असं सुद्धा म्हणतात. आता दोन्हीही गुडघ्यांमध्ये आपल्याला अंतर घ्यायचंय. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत सोडत पुढे झुकायचं. आपले हात जमिनीला घासत घासत जास्तीत जास्त स्ट्रेच करायचे. कपाळ जमिनीच्या दिशेने न्यायचंय. डोळे मिटून घ्यायचे. खांदे रिलॅक्स करायचे आणि या आसनामध्ये काही सेकंद थांबायचं. त्या पाठकड्यावरती स्ट्रेच होता, ताण होता, दाब होता, तो सगळा रिलीज होतो. सावकाश उलटफेर करताना तिथल्या तिथे श्वास घेत घेत सरळ व्हा. हात वर घ्यायची गरज नाहीये, तिथल्या तिथे सरळ व्हायचंय. गुडघे मांड्या दळून घ्यायच्या आणि वज्रासनामध्ये थोड्या वेळ स्थिर. डोळे मिटून काही सेकंद थांबूया. करणार आहोत आपण व्याघ्रासन. त्यासाठी दोन्ही गुडघ्यांवर उभं राहायचंय आणि जसं आपण मार्जरासनसाठी जशी स्थिती घेतो ना, तसं आपल्याला आपली हाताचे तळवे खाली जमिनीवर ठेवायचे. कॅट पोज सारखी स्थिती. दोन्ही आपली नजर दोन्हीही हातांच्या मध्ये, पावलं जमिनीकडे फ्लॅट. ठीक आहे. आता श्वास घेत घेत मान वर नेऊया आणि श्वास सोडत सोडत हनुवटी गळ्यात. इनहेल अप, एक्सहेल डाऊन. इनहेल अप, एक्सहेल डाऊन. इनहेल अप, एक्सहेल डाऊन. सावकाश मध्ये यायचंय. सावकाश मध्ये. आता आपला उजवा पाय मागणं सरळ करायचा आहे. उजवा पाय मागून सरळ करा. सरळ, येस. आणि डावा हात समोरनं सरळ करा. करेक्ट. अँड स्टेट. आपल्याला इथे आपला बॅलन्स सांभाळायचा आहे आणि 10 काउंट थांबायचंय. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. रिलीज. हात खाली, पाय खाली. पुन्हा आपली व्यवस्थित स्थिती बघायची आहे आणि आता डावा पाय मागणं सरळ करायचा. समोरनं उजवा हात सरळ करायचा अँड अगेन होल्ड 5 काउंट. सॉरी, 10 काउंट. करेक्ट. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. रिलीज. हात खाली, पाय खाली. आता आपल्याला थोडंसं कठीण करायचंय. ठीक आहे. सेम हात आणि सेम पाय. बघूयात आपल्याला आपला किती बॅलन्स सांभाळता येतोय. ठीक आहे. थोडंसं आपल्या मेंदूला सुद्धा एक वेगळी चालना मिळणार आहे इथे. तर आपला बॅलन्स सांभाळायचा आहे. उजवा पाय सरळ करा. त्याचबरोबर उजवा हात सरळ करा. उजवा पाय, उजवा हात. बॅलन्स सांभाळा. येस, करेक्ट. 5 काउंट होल्ड. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. करेक्ट. व्हेरी गुड सौख्या. आणि आता डावा हात, डावा पाय. स्टार्ट. डावा पाय सरळ करा मागून.
डावा हात समोरनं सरळ करा. अँड अगेन होल्ड 5 काउंट. करेक्ट. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. हात खाली, पाय खाली आणि वज्रासनामध्ये स्थिर. डोळे मिटून घेऊया. श्वासाकडे लक्ष. श्वास घेतो, सोडतोय. श्वासाच्या गतीमध्ये काही बदल जाणवतोय का हे तपासूया. डोळे मिटून. चेहऱ्यावर जेंटली स्माइल. सावकाश एकेका पायाने वज्रासन सोडून देऊया. एक एक पाय सरळ करा. उजवा, मग डावा. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. विश्रांती. करूया आपण पवनमुक्तासन बैठक स्थितीमध्ये. दोन्ही पाय जोडलेत. दोन्ही पाय फोल्ड करा. उजवा आणि डावा. आपल्या हाताची ग्रीप आपल्या पायाच्या भोवती. येस. शक्य असेल तर एल्बो पकडायचा प्रयत्न करा किंवा हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून कृती करा. जास्तीत जास्त पावलं, टाचा आपल्या सीटच्या जवळ येऊ देत. येस. पाठ कणा सरळ. पोक नाही करायचं. पाठीचा कणा सरळ. नजर समोर. आता थोडस श्वास घेत हलकीशी मान वर न्या आणि श्वास सोडत आपलं कपाळ किंवा हलवटी किंवा मान गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी मात्र हे करणं टाळायचे. तरी फक्त मान वरच घ्यायची. ठीक आहे. पुन्हा श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आता इथे थांबा. होल्ड. तुमची हनुवटी शक्यतो लावा गुडघ्याला, म्हणजे श्वसन मार्ग मोकळा राहतो. 5 काउंट होल्ड. 10, 9, 8, 7, 6, 5, 0. श्वास घेत घेत वर. हाताची जो वेळ खाय तो सोडा. एक एक पाय सरळ करा अँड रिलॅक्स. विश्राम. सावकाश एका कुशीला करूया आणि पाठीवर परत विश्रांती घेऊया. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर. रिलॅक्स. करणार आहोत आपण सायकलिंग. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय आपल्याला एकत्रित 90 डिग्री वर उचलायचे आणि एकेका पायाने सायकलिंग करायला सुरुवात करायची. एक पाय सरळ, एक पाय फोल्ड. बरोबर. आता इथे आपल्याला 20 काउंट्स करायचे आहेत. सरळ आणि रिवर्स. तर सुरुवातीला आपण सरळ करतोय. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. And reverse. 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. Stop. पाय पुन्हा वर घ्यायचे आणि सावकाश जमिनीवर. रिलॅक्स. रिलॅक्स व्हायचं. डोळे मिटून विश्राम. श्वासाकडे लक्ष. श्वास घेतोय, सोडतोय. करणार आहोत आपण उत्तान वक्रासन आणि त्यासाठी स्थिती घ्यायची. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय फोल्ड करा. उजवा आणि डावा. आपल्या टाचा जास्तीत जास्त सीटच्या जवळ येऊ दे. हाताच्या आधाराने टाचा जास्तीत जास्त सीटच्या जवळ. गुडघे, मांड्या, पावलं जोडलेली असतील. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची. ती पकड आपल्या डोक्याच्या मागे, जसं आपण उशी घेतो त्याप्रमाणे. आता आपले जोडलेले पाय उजवीकडे आणि मान डावीकडे. पाय उजवीकडे, मान डावीकडे.
उजव्या डाव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न करा. डोळे मिटलेले, गुडघे मांड्या जास्तीत जास्त जमिनीकडे सैल सोडल्या आणि आपली डावी बाजू जी ताणली गेली आहे त्याकडे लक्ष. पाठकड्याला विश्रांती देणार हे वक्रासन आहे. डायबेटिक्स उपचारात्मक. श्वास घेतो, सोडतो. श्वास सोडताना मनातल्या मनात ओमचा उच्चार करूया. छान. दिवस येऊया. सावकाश गुडघे आणि मांड्या पुन्हा मध्यभागी, मान मध्यभागी. त्याचा थोड्याशा सीट पासून लांब गेल्या असतील तर त्या पुन्हा एकदा आपल्या सीटच्या जवळ ओढून घ्या. पुन्हा हातांच्या बोटांची गुंफण डोक्याच्या मागे. आता जोडलेले पाय डावीकडे आणि मान उजवीकडे. उजव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघा आणि मग डोळे अलगद मिटून घ्या. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावरती. आता विरुद्ध बाजूने गळ्यावर पाठकळ्यावर आलेला ट्विस्ट त्याची जाणीव. उजवी बाजू ताणली गेली आहे. श्वास सोडताना मनातल्या मनात ओंकार. दोन श्वास थांबल्यानंतर उलट चाल करूया. सावकाश आपली मान आणि पाय मध्ये येतील. सावकाश दोन्ही पाय सरळ करायचे, दोन्ही हात खाली घ्यायचे. थोडा वेळ विश्रांती. आपण पुन्हा एकदा हेच आसन करणार पण ह्याचं व्हेरिएशन असणार आहे. थोडा वेळ विश्रांती घ्या, डोळे मिटून बघा. या आसनामध्ये कुठेही आपली श्वासाची गती, हृदयाची गती वाढत नाही. पुन्हा आता दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही हात आडवे ठेवायचे, आडवे जमिनीला घासत आडवे. करेक्ट. आणि आता उजवा पाय वर उचलायचा 90 डिग्री. उजवा पाय 90 डिग्री वर उचलायचा. दोन्ही हात आपण आडवे ठेवले. आता उजवा पाय हा डाव्या पायाच्या पलीकडे जाईल आणि तुमची मान उजवीकडे. उजवा पाय डाव्या पायाच्या पलीकडे, मान उजवीकडे. येस, परफेक्ट. हा, आणि आता इथे पुन्हा नॉर्मल श्वास चालू. डोळे मिटून घ्या. त्याला कैची असंही म्हटलं जातं कारण की संपूर्ण आपले हिप जॉईंट्स, कमरेचा भाग एक छान असा कैची सारखा एक ट्विस्ट किंवा स्ट्रेच असतो. छान. सावकाश उलट चाल. आपले पाय आणि मान मध्यभागी येईल. सावकाश करा. सावकाश. उजवा पाय खाली. क्रॅम्प येण्याची शक्यता असते म्हणून काही गडबड नाही करायची. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात आपण खांद्यातून आडवे ठेवलेच आहेत. आता डावा पाय वर उचलायचा. डावा पाय उजव्या पायाच्या पलीकडे ठेवायचा आणि मान डावीकडे. आपले खांदे शक्यतो वर उचलले जाणार नाही. आपले एल्बोज वर उचलले जाणार नाहीत याची काळजी घ्यायची. डोळे मिटून श्वासाकडे लक्ष. विरुद्ध बाजूने आलेला कैची सारखा स्ट्रेच त्याची जाणीव. श्वास घेतो, सोडतो. दिवस येऊया. सावकाश पाय आणि मान मध्ये. सावकाश डावा पाय खाली, हात खाली अँड रिलॅक्स. विश्रांती. डोळे मिटून घेऊया. जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. सावकाश एका कुशीला वाटतं आणि पाठीवर पडून, सॉरी पोटावर पडून विश्रांती. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. संपूर्ण पाठकणा जमिनीकडे सैल सोडायचा. डोळे मिटलेले आहेत, चेहरा शांत. आपण आता करणार आहोत प्लॅन पोज, ज्याला चतुरंग दंडासन असं म्हणतात. सोपं आहे. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. आता आपल्याला दोन्ही हात फोल्ड करायचे. हाताची कोपर छातीच्या रेषेत
हाताचे तळवे चेहऱ्याच्या रेषेत. हा, दोन्हीही हातांच्या मुठी ओढून घ्यायच्या, अंगठ्या आतमध्ये, मग त्यावर 4 बोट. थोडस पावलांमध्ये डिस्टन्स घ्या. आपल्या टाचा सिलिंगच्या दिशेला, पायाची बोट जमिनीवर, पावलाचं माउंटन. ठीक आहे. आता एकाच वेळेला आपलं संपूर्ण शरीर जमिनीपासून वर. एकाच वेळेला स्लॅन्टिंग पोस्ट, पाय खाली, पाय खाली. मी केलं ना त्याप्रमाणे. हात हात पण खाली, हाताचा सपोर्ट. हे बघ. येस, आता परफेक्ट आहे. आता समोर बघायचं, समोर बघायचं. पाय काउंट होल्ड. 5 4 3 2 1. रिलीज. सावकाश खाली, पावलं फ्लॅट जमिनीकडे, कपाळ जमिनीवर, दोन्ही हात खाली आणि विश्रांती. रिलॅक्स. तासा आतमध्ये पायाची बोटं बाहेर. आता आपण करूया सूर्यनमस्कारामधली जी 7वी स्टेप आहे आपली भुजंगासनची, ती करायची आहे. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर, पावलं जमिनीकडे फ्लॅट आहेत. आता दोन्ही हाताचे तळवे छातीच्या रेषेमध्ये. सावकाश श्वास घेत घेत वर यायचंय. ओके, ठीक आहे. नजर समोर. एकदा उजव्या बाजूला टर्न होऊन डाव्या पायाचे टाच बघा. सेंटर. डावीकडे टर्न होऊन उजव्या पायाचे टाच बघा. सेंटर. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. मध्ये येऊन थांबायचं. सावकाश पुन्हा कपाळ किंवा हनुवटी जमिनीवर. शक्यतो हनुवटी जमिनीवर ठेवा, म्हणजे श्वसन मार्ग मोकळा राहतो. बरं, हात आपल्याला तसेच ठेवायचे. हात तसेच ठेवायचे. पुन्हा श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. करेक्ट. पुन्हा श्वास घेत वर या, पावलांचं माउंटन करा आणि आपण पर्वतासन जे करतो ना ते करायचं. 8वी स्टेप पर्वतासन. त्याचा आपला जास्तीत जास्त जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न. तर आता आपल्याला बघा काय करायचंय. श्वास घेत भुजंगासन आणि श्वास सोडत पर्वतासन. अशा प्रकारे थोडीशी डायनामिक हालचाल करायची. बरोबर. श्वास घेत भुजंगासन, श्वास सोडत पर्वतासन, श्वास घेत भुजंगासन, श्वास सोडत पर्वतासन, श्वास घेत भुजंगासन, श्वास सोडत पर्वतासन. करेक्ट. लास्ट राउंड. श्वास घेत भुजंगासन, श्वास सोडत पर्वतासन. ठीक आहे. इथे येऊन थांबायचं. नजर तुमची दोन्हीही हातांच्या मध्ये घ्या, नजर समोर. ओके. आता पुन्हा आपल्याला एक हलकीशी उडी मारायची आहे. हा, उडी मारून आपल्याला आपले दोन्हीही पावलं दोन्ही हातांच्या मध्ये येत आहेत का बघायचंय. ठीक आहे. यथाशक्ती प्रयत्न. करेक्ट. व्हेरी गुड. कुठेही ओव्हर ड्राय नको. छान. आता श्वास घेत घेत वर, हात वर आणि सावकाश श्वास सोडत हात खाली आणि विश्रांती. रिलॅक्स. मान मागे सैल सोडा आणि विश्रांती. छान उडी मारली सौख्यातून. त्यावेळी आपण सगळी कसरत केली. आता थोडस ताडासन करूया, म्हणजे संपूर्ण शरीराला जो ब्लड फ्लो कुठे अडकला असेल, कुठे त्याला अडथळे आले असतील तर ते रिलीज होतील. म्हणून आपण ताडासन करूया. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ, नजर समोर. दोन्ही हात एकत्रित डोक्याच्या दिशेने वर घेऊया. दोन्हीही दंडांचा स्पर्श कानाला होतोय आणि आता टाचा वर उचला. स्ट्रेच, स्ट्रेच, स्ट्रेच. ताण, ताण. पाय काउंट होल्ड. 5 4 3
टू 1 2 3 4 5 रिलीज. सावकाश टाचा खाली, हात खाली आणि विश्राम. रिलॅक्स. श्वासाकडे लक्ष. करूया आपण साईड वरचं त्रिकोणासन आणि 4 सूर्यनमस्कार करूया. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पायांमध्ये आपल्याला अंतर घ्यायचे. साईडवर बेंडिंगचं त्रिकोणासन. दोन्ही हात खांद्यातून सरळ. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सोडत उजव्या बाजूला खाली झुकायला सुरुवात करायची. उजव्या हाताने उजवं पाऊल, अँकल, पोटरी किंवा गुडघा पकडायचा प्रयत्न. डावा हात डोक्याच्या दिशेने वर. नजर आपली डाव्या हाताच्या पंजाकडे. परफेक्ट. 5 4 3 2 1 2 3 4 5 रिलीज. श्वास घेत घेत वर. आहे तो श्वास सोडा. थोडस अजून अंतर घेत बघू पायामध्ये. अजून थोडस डिस्टन्स घे. हा. पुन्हा एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सोडत डाव्या बाजूला खाली झुकायला सुरुवात करायची. डाव्या हाताने डावं पाऊल, अँकल, पोटरी किंवा गुडघा पकडायचा. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर सरळ. हाताची बोटं सिलिंगला पॉइंटेड. नजर तुमची उजव्या हाताकडे. नॉर्मल ब्रीदिंग चालू. येस. खांदे रिलॅक्स करा. आपले दोन्ही हात एका रेषेमध्ये असतील. अगेन 5 4 3 2 1 2 3 4 5 रिलीज. श्वास घेत घेत वर. श्वास सोडत हात खाली. पायामधलं अंतर कमी करूया. आणि मॅटच्या एका टोकाला येऊन विश्रांती घेऊया. श्वासाकडे लक्ष. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात जोडूया. गायत्री मंत्र एकत्रित. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भानवे नमः. 1 2 3 4 उजवा पाय मागे. 5 6 7 8 9 उजवा पाय पुढे. 10 11 12. ओम खगाय नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे. 5 6 7 8 9 डावा पाय पुढे. 10 11 12. ओम अर्काय नमः. 1 2 3 4 उजवा पाय मागे. 5 6 7 8 9 उजवा पाय पुढे. 10 11 12. लास्ट. ओम भास्कराय नमो नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे. 5 6 7 8 9 डावा पाय पुढे. 10 11 12. रिलॅक्स.
मुखधोबी. सावकाश वर यायचंय. खाली बसायचंय. दोन्ही पाय सरळ करून विश्रांती. मान मागे साईड सोडायची. रिलॅक्स. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालूया. दोन्ही हातांची द्रोण मुद्रा. पाठकणा सरळ. डोळे मिटलेले. जोड श्वासाची. फक्त ब्रीदिंग अवेअरनेस. श्वास घेतोय, सोडतोय. करणार आहोत आपण कपालभातीची. कपालभातीचा दुसरा सेट. पुन्हा एकदा 15 ते 20 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. आहे तो श्वास सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका. कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 15 ते 20 आवर्तन आपली आपण मनाने काउंट करून पूर्ण करूया. सावकाश थांबायचं. मोकळा झालेला आपला श्वास, श्वसन मार्ग प्राणायामापूर्वी त्याची जाणीव. हातांची ज्ञान मुद्रा. डोळे अलगद मिटलेले आहेतच. करणार आहोत आपण संपूर्ण विभागीय श्वसन अकार, उकार आणि मकारासहित 3 आवर्तन. आहे तो श्वास सोडून एक खोलवर दीर्घ पूरक रेचक करताना अ उम एकत्रित. अ खोलवर दीर्घ पूरक रेचक करताना अ उम एकत्रित. अ खोलवर दीर्घ पूरक रेचक करताना अ उम एकत्रित. काही क्षण शांत. श्वासाची गती शांत लयबद्ध. इनर अवेअरनेस वाढलेला आहे. जेंटली स्माइल ऑन युअर फेस. करूया आपण अनुलोम विलोमची 3 आवर्तन. डाव्या हाताची प्राणायाम, उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा. डावी उजवी नाकपुडी सहज बंद. डावीने आहे तो श्वास सोडून डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. आता पुढची 3 आवर्तन ही आपली आपण मनाने करूया, सूचनेशिवाय. सुरू करूया. आवर्तन झाली की हात खाली घेईल.
शरीर मन बॅलन्स करणारा अनुलोम विलोमची आवर्तन आपण आता केली. आपला श्वास अधिक मोकळा झालाय, इनर अवेअरनेस वाढलेला आहे. सितकारीची 3 आवर्तन. ओठ विलग, दातावर दात, दाताच्या पटीतनं हवा आतमध्ये खेचून घेऊया. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. तोंड बंद, नाकाने रेचक. अजून एकदा. ओठ विलग, दातावर दात, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. तोंड बंद, नाकाने रेचक. अजून एक राऊंड. ओठ विलग, दातावर दात, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. तोंड बंद, नाकाने रेचक. भ्रामरीची आवर्तन 5 आपण करणार आहोत. तर आता आपला उजवा हात आपल्याला आपल्या हृदयावर ठेवायचा आहे, डाव्या बाजूला. डोळे मिटलेले आहेतच. खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना गुंजन. उजवा हात ज्ञानमुद्रेत गुडघ्यांवर. खोलवर दीर्घ पूरक. आता दोन्ही हाताने दोन्ही कान बंद करायचे आणि रेचक करताना गुंजन. पुन्हा दोन्ही हात गुडघ्यांवर ज्ञानमुद्रेत. खोलवर दीर्घ पूरक. आता दोन्ही हाताने आपले डोळे मिटून घ्यायचे. दोन्ही हात डोळ्यांवर आणि रेचक करताना गुंजन. पुन्हा हात खाली ज्ञानमुद्रेत. खोलवर दीर्घ पूरक. आता पहिल्या बोटाने कान बंद करायचे आणि रेचक करताना गुंजन. दोन्ही हातात आपल्या टाळूवर ठेवायचे. एका हातावर दुसरा हात तिथे किंचितसा दाब आणायचा. खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना गुंजन. दोन्ही हात गुडघ्यांवर ज्ञानमुद्रेत. आपण आता ज्या ज्या काही कृती केल्या भ्रामरीच्या, त्या स्पंदनांची अनुभूती घेत घेत डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच आहे ती बैठक सोडून द्या आणि पाठीवर पडून विश्रांती. अवकाश एका कुशीला वाढतं. 5 मिनिटाचं शवासन आपल्याला खूप सारी ऊर्जा देतं. कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे पडून राहायचं. दोन्हीही पायांमध्ये कम्फर्टेबल डिस्टन्स. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेर. दोन्ही हात शरीरापासून लांब, हातांची बोटं अर्धवट मिटलेली. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. आपलं संपूर्ण शरीर आपण जमिनीच्या दिशेने अगदी सैलसर सोडलाय. आपण जी जी काही साधना केली त्या संपूर्ण साधनेचा मनातल्या मनात मागोवा. बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण देहाचं निरीक्षण, पावलापासून मस्तिष्कापर्यंत आपल्या शरीरातला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे मनाने मोकळे शिथिल करून घ्यायचे. माझं शारीरिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. माझ्या शरीरातला प्रत्येक अवयव
संस्था उत्तमपणे काम करत आहे. माझ्या शरीरामध्ये जेवढे काही जॉईंट्स आहेत, संधी आहेत, त्यांचंही आरोग्य उत्तम आहे. आपल्या शरीरामध्ये, आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये 5 प्राण असतात. ती प्राणशक्ती आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचतीये. ती ऊर्जा खूप छान प्रकारे तिचं सर्क्युलेशन होतंय. आपल्या सगळ्यांच्या शरीरामध्ये 7 चक्र आहेत. ही 7ही चक्र बॅलन्स आहेत, संतुलित आहेत. त्यांची ऊर्जा योग्य प्रकारे आपल्या शरीरामध्ये वहन करत आहे आणि त्यामुळे आपलं शारीरिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. स्वतःला आणि आपल्या शरीराला मनापासून धन्यवाद देऊया की ते आपल्याकडनं उचित अशी साधना करून घेत आहे. चेहऱ्यावर एक हलकसं स्मित हास्य, जीभ तोंडाच्या आतमध्ये सैल सोडलेली आहे. मला माझ्या शरीरातल्या प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांध्यांप्रती एक कृतज्ञता भाव, या सगळ्यांना मनापासून थँक्यू बोलायचंय. हळूहळू आपल्या अंतरंगाकडे जाऊया. ब्रीदिंग अवेअरनेस, मनाकडे वाटचाल. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श नाकपुड्यांना जाणवतोय. श्वास सोडताना उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव होतीये. खूप छान, शांत वाटतंय, बरं वाटतंय, प्रचंड सकारात्मक वाटतंय. माझ्या मनातले विचार कमी झालेले आहेत. मन शांत आणि एकाग्र होत चाललंय. शरीर मनाच्या या शांत, प्रसन्न अशा स्थितीमध्ये स्वतःला संकल्प देऊया. मी बोलते, आपण श्रवण करा आणि आपल्या तो खोल मनामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करूया. श्वासनातला संकल्प हा खोल मनात रुजतो आणि सिद्धीस जातो. मी बोलते, आपण श्रवण करा. मनापाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा. मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडी हो जनी सर्व चीची. नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना कामना ना विकारी. नको रे मना लोभ हा अंगीकारू, नको रे मना मत्सरू दंभ मारू. मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे, मना बोलणे नीच शोषित जावे. स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकांसी रे नीववावे. देहत्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी. मना चंदनाचे परिपाशी जावे, परियंतरी सज्जनानी ववावे. जय जय रघुवीर समर्थ. या श्लोकांमधला एक एक अर्थ आपण आपल्या मनामध्ये खोल रुजवतोय. आपल्याला श्री समर्थांनी जे जे काही सांगितलंय ते आपण आत्मसात करण्याचा प्रयत्न करतोय. आपल्याला खूप छान वाटतंय, प्रचंड सकारात्मक ऊर्जा या श्लोकांमुळे
आपल्या मनामध्ये संचार करत आहे. आपला आत्मविश्वास वाढत चाललाय. मनोमन आपले आद्य गुरुजन, आई वडील, इष्ट देवता, कुलस्वामिनी यांचं स्मरण करूया. त्यांना मनोभावे वंदन करूया. ही संपूर्ण शक्ती आपल्याला तथास्तु असा आशीर्वाद देत आहे. हळूहळू या स्थितीतून बाहेर येऊया. आता पायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल. मान उजवीकडे डावीकडे फिरून घेऊन सावकाश डाव्या कुशीला वळायचंय आणि उजव्या हाताच्या आधाराने हळूहळू बैठक स्थितीमध्ये यायचंय. अगदी सावकाशपणे. दोन्ही हात जोडून शांती पाठ. ओम सहना भवतु, सहनौ भुनक्तु, सह वीर्यं करवावहै, तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. आपले जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतून पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली साधना ओमला समर्पित. आपला राग द्वेष अहंकार आपण सोडून देऊया आणि प्रचंड सकारात्मक ऊर्जेने आत्मविश्वासाने आपल्या दिवसाला सुरुवात करूया. सावकाश श्वास घेत कमरेतनं सरळ श्वास सोडत दोन्ही हात खाली. हाताच्या दर्शन. निर्माण झालेल्या अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊन सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. सूचना अशी आहे की उद्या आपला वर्ग होणार नाहीये. आपण डायरेक्ट सोमवारी भेटणार आहोत. ठीक आहे. शनिवार उद्या आणि शनिवारी सुट्टी. आपण सोमवारी भेटणार आहोत. ठीक आहे. 5:50 ला. हरिओम. धन्यवाद. चला मीटिंग एंड करतेय. शुभ दिवस सगळ्यांना. हॅपी वीकेंड. हरिओम.